शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडून मालमत्ता कराची कोट्यावधींची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना दुसरीकडे सर्वसामान्य ठाणेकरांवर 12% करवाढ केली जाते। त्यामुळे आधी थकबाकी वसुली करा आणि अकार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी मालमत्ता कर वाढवण्याच्या भूमिकेला विरोध केला। महापालिका प्रशासन 10 वर्षांनी करवाढ करत असल्याचं म्हणत असलं तरी यंदा होणारी करवाढ ही तिसऱ्यांदा होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वैधानिक लेखापरीक्षणात 2018 मध्ये 176 कोटी रुपयांची थकबाकी असून आतापर्यंत 600 कोटीहून जास्त थकबाकी असल्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडे कोट्यावधींची मालमत्ता कर थकबाकी असून ती वसूल करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असताना सर्वसामान्यांवर मात्र 12% मालमत्ता करवाढ करण्यात येत आहे। हा सर्वसामान्य करदात्यांवर अन्याय असून आधी थकबाकी वसूल करा आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। खोपट येथे भाजप कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हाजूर येथील SRA प्रकल्पाचे विकासकही उपस्थित होते। रहिवाशांची भाडी थकवण्यात येऊन त्यांना घरही मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या। याबाबत केळकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर विकासकांना रहिवाशांच्या इमारतींचं बांधकाम सुरू असून त्यांना लवकरच घरं देण्यात येतील असं कबूल केले। तसंच रहिवाशांना भाडी देण्यास सुरुवात केल्याचंही विकासकानं स्पष्ट केले। त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचं चित्र आहे। शहरात वाहतूक शाखेला मदत करणाऱ्या सुमारे 150 वॉर्डन कर्मचाऱ्यांना गेले 4 महिने पगार देण्यात आला नसून कंत्राटदारानं किमान वेतन, विमा, इतर सुविधा याबाबत कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली असून संबंधित ठेकेदारांचं कंत्राट रद्द करून 2 दिवसात वॉर्डनचे पगार देण्यात यावेत अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती केळकर यांनी दिली। अतिक्रमणाबाबत तक्रारींचा ढीग वाढत असून अनधिकृत मजलेही चढत आहेत। आयुक्तांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी करत आमदार केळकर यांनी लवकरच ज्या सहाय्यक आयुक्तांनी मोठे पराक्रम केले आहेत त्यांची नावं समोर आणणार असल्याचा इशारा दिलाय। आणि त्या ठिकाणचे विकासक बघा, काही वेळेला ज्या वेळेला आपण समन्वय साधायचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही समन्वयातून देखील प्रश्न सुटतात आणि ज्या ठिकाणी समन्वय होत नाही किंवा त्याचा काही उपयोग होत नाही त्यावेळेला आपल्याला संघर्ष देखील करून ते प्रश्न सोडवायला लागतात। तर त्या ठिकाणचे विकासकच आले होते आणि त्यांनी सर्व त्यांचा काही प्लान आहे तो समोर ठेवला की आम्ही हे जे 90 लोक राहिलेले आहेत त्यांना जी बिल्डिंग आम्ही आता बांधकाम पूर्ण करतोय त्या ठिकाणी देणार आहोत। त्यांची जी भाडी आहे ती भाडी देखील या येणाऱ्या ठराविक दिवसामध्ये त्यांना देणार आहोत। त्यांनी भाडी द्यायला पण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने मला असा विश्वास वाटतोय की त्यांचं काम जे आहे हाजुरीला जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांचं काम जे आहे ते मार्गी लागू शकतं। अनेक फसवणुकीचे देखील विषय हे या ठिकाणी आलेले होते। एकाने 23 लाख रुपये दिले एका कंपनीमध्ये की त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना काही जास्तीचा इंटरेस्ट मिळेल, सुरुवातीच्या काळात मिळाले, त्याच्यानंतर गेले। काही ब्रोकरेजचं काम करतात, ऑफिशियली त्याची नोंद असते परंतु प्रत्यक्षामध्ये बिल्डर त्यांची फसवणूक करतात, बिल्डर रहिवाशांचीही करतात आणि ह्यांचीही करतात, अशी काही काही उदाहरणं या ठिकाणी आहेत। तर त्या संबंधामधला देखील प्रश्न या ठिकाणी आला होता। याच्यामध्ये हा जो मालमत्ता कर आहे महापालिकेमध्ये आता तो प्रस्तावित आहे। मालमत्ता करच्या बाबतीमध्ये त्यांनी 12% वाढ सुचवलेली आहे आणि असं दाखवत आहेत की 11 वर्षानंतर वाढ करणार आहोत, परंतु ही वाढ जी आहे ती तिसऱ्यांदा केली जाते। माझा बेसिक प्रश्न आहे महापालिकेला, आता तुम्ही वाढ करायला निघालेत परंतु ते अयोग्यच आहे